विश्व मानव अधिकार परिषद आणि दैनिक सूर्य वार्ता लवकरच एक अंक प्रकाशित करणार आहे। विश्व मानव अधिकार परिषद व दैनिक सूर्य वार्ता एक सामाजिक उपक्रम म्हणून सध्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती या विषयावर सभ्य समाज आणि शांतीपूर्ण समाज कसा असावा, आपले कर्तव्य काय आहे, समाजाने काय केले पाहिजे हा विषय घेऊन समाजातील नागरिकांकडून यावरती 500 शब्दांचा लेख आमंत्रित करत आहेत। या विषयावरती जे या विचारांशी संलग्न आहेत असे नागरिक आपला लेख पाठवू शकतात। हे लेख जेव्हा आमच्याकडे जमा होतील तेव्हा या स्क्रूटनी करून या सर्व लेखाला एक पुस्तक स्वरूपामध्ये गठीत करून एक सुंदर असा अंक प्रकाशित केला जाणार आहे। सुभेदारी गेस्ट हाऊस येथे एक बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विश्व मानव अधिकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हाजी लायक साहब, डॉक्टर देशमुख, ॲडव्होकेट हादी अहमद कादरी, सूर्यवार्ताचे मुख्य संपादक प्रकाश सातपुते, विश्व मानव अधिकार परिषदेचे PRO लेखक कवी मोहम्मद अयाजुद्दीन यांच्यासह संपादक श्री नारायण पुरकर, विश्व मानव अधिकार परिषदेचे कार्यकर्ते हजर होते। सध्या विश्व मानव अधिकार परिषद हे जगामध्ये कार्य करत आहे। त्याचप्रमाणे भारतात व महाराष्ट्रामध्ये सुद्धा विश्व मानव अधिकार परिषदेचे कार्यकर्ते आपापल्या परीने कार्य करत असतात। परंतु विश्व मानवाधिकारच्या बॅनरखाली कार्य करत असताना या कार्याला कुठेही दखलपात्र म्हणून कोणी गंभीर घेत नाही। तेव्हा दैनिक सूर्य वार्ताने मानव अधिकाराच्या कार्याला आपल्या दैनिकाच्या माध्यमातून समोर आणणार आहे। तसेच नागरिकांना पुन्हा एकदा हे आवाहन करत आहे की एक शांतीपूर्ण सभ्य समाज सध्या कुठेही होणारे मानव अधिकाराचे हनन यासाठी सर्वांनी समोर येऊन एकत्रितपणे काम केलं पाहिजे। कोणाच्याही भावना दुखवल्या गेल्या नाहीत पाहिजे आणि संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे। कायद्याच्या आतमध्ये राहून सर्व गोष्टी करणं शक्य असते। त्यासाठी हे पुस्तक समाजामध्ये फार मोठं मोलाचं काम करणार आहे असे यावेळी संपादक सातपुते यांनी सांगितले। यावेळी त्याकरिता नागरिकांनी शांतीपूर्ण सभ्य समाज या विषयांवरती आपले लेख पाठवावे, त्यांना आम्ही पुस्तक रूपामध्ये प्रकाशित करणार आहोत अशी आवाहनही सातपुते यांनी केली आहे। हे पुस्तक लवकरच नागरिकांसाठी विश्व मानवाधिकार परिषद आणि दैनिक सूर्य वार्ता सादर करणार आहे। आजच्या बैठकीमध्ये विश्व मानवाधिकार परिषदेचे मोहम्मद अयाजुद्दीन यांनी यांच्याकडे असलेल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर खैरे यांनी केले। सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी सुधीर खैरे, छत्रपती संभाजीनगर। विश्व मानव अधिकार परिषद की ओर से एक विशेष अंक निकाला जा रहा है। इसके लिए मैं ऑर्गेनाइजर को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और उम्मीद करता हूँ कि इस माध्यम से ये जो तहरीक एक मूवमेंट चला रहे हैं कि आम इंसान पर होने वाले अन्याय और अत्याचार के लिए आवाज़ उठाए, एक लड़ाई लड़े और आम इंसान को अपना हक, न्याय और इंसाफ मिले, ऐसी उम्मीद करता हूँ और इसी लफ्ज़ों के साथ इनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। बेस्ट लक फॉर दिस एक्टिविटीज़। और सभी से एक विनंती करना चाहूँगा कि हर जगह जहाँ पर भी इनको की सहायता लगे हम सब मानवाधिकार काय काम करते कुठे चर्चा होते आणि आज एक सभ्य समाज, प्रत्येक व्यक्तीला वाटतं एक सभ्य समाज असावा, एक चांगला वातावरण असावं, सगळीकडे शांतता असावी, सुरक्षा असावी, एकमेकांना मदत करायची भावना असावी, एकमेकाच्या विषयी द्वेष नसावा, ही जी मानवाधिकाराची संकल्पना आहे ते घेऊन हे मानवाधिकार एक काम करत आहे। हे जेव्हा आमच्या संपादकाने आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही सांगितलं की नाही, याला आपला दैनिक आमचं छोटा आहे, महाराष्ट्र लेवलला आहे, स्थानिक आपल्या जिल्ह्याच्या लेवलला आहे, पण आपण मी कुठेतरी याला जे म्हणतो आपण खारीचा वाटा उचलायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमच्या संपादकाने आम्ही म्हणलं की जिथे जिथे मानवाधिकार जे काही काम करत असत त्याला आपल्या दैनिकामध्ये कुठे का होत नाही, पहिलं पान असो तर चौथं पान असो, पण त्याला आपण स्थान देणं गरजेचं आहे। आणि मानवाधिकारांची काय व्याख्या आहे, त्यांचं काय कार्य आहे, ते कसं करत आहे त्याला जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे। त्या अनुषंगाने एक सभ्य समाज, आजची राजकीय परिस्थिती, आजची आर्थिक परिस्थिती, आजची सामाजिक परिस्थिती या सर्व गोष्टीवरती एक अंक आम्ही प्रकाशित करण्याचं नियोजन केलेलं आहे।
मान देऊन तुम्ही सर्व या ठिकाणी आला आणि मला या ठिकाणी एकच या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आतापर्यंत जगामध्ये, देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये विश्व मानव अधिकार परिषद ही कानावरून गेल्यासारखं वाटतं. कार्य भलं मोठं आहे, परंतु त्याला मोठं करण्याचं काम मात्र कोणी करत नाही. हे आम्हाला या ठिकाणी किंवा या माध्यमातून दिसून आलं आणि आमचं त्या ठिकाणी दैनिक सूर्यवार्ता न्यूज असेल या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही ह्या विशेष कार्याचा, विशेष मानवाधिकाराचं काम मोठं करण्याचा त्या ठिकाणी आम्ही एक हातात मशाल घेतल्याप्रमाणे हे काम करणार आहोत आणि आपल्या ह्या मानवाधिकाराच्या कार्याला मोठं यश येईल ही आमची अपेक्षा आहे. या अंकाला आम्ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन या ठिकाणी मोठे कार्य घडवून आणून या ठिकाणी मोठे जे जगामध्ये जे काही मानवाधिकारांचे प्रश्न असतील किंवा मानवाधिकाराला मोठं करण्याचं काम कुठलाही मीडिया असेल, कुठलाही दैनिक असेल, ते जर बाजूला ठेवून देत असेल त्या ठिकाणी आमचं कार्य त्या ठिकाणी उंचावलेलं आहे. जो राष्ट्रीय उपाध्यक्ष है विश्व मानवाधिकार परिषद के, और हमारे आज के चीफ गेस्ट जनाब डॉक्टर जमील देशमुख साहब, वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष और सूर्यवार्ता जो प्रकाश आनंद सांस्कृतिक साथ संपादक है, और हमारे कवि जनाब हयाजुद्दीन साहब और आए हुए सभी साहब नारायण पुरकर साहब जो मीडिया के थे, जनाब मुजफ्फर साहब है, ये जाफराबाद के एंटी करप्शन के जो ये मराठवाड़ा अध्यक्ष है, जनाब लतीफ़ साहब है जो मराठवाड़ा उपाध्यक्ष है विश्व मानवाधिकार परिषद की, और हमारे सेक्रेटरी जनाब एडवोकेट जुबेर देशमुख साहब है, और शेख जुबेर साहब है, और उप संपादक जो है जनाब सुधीर खेरे साहब सूर्यवार्ता के. इन सभी लोगों का नाम लेते हुए मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आप सब लोग ने यहाँ मौजूद होकर इस प्रोग्राम को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाने के लिए जो अज़्म की या जो मेहनत की, तो मैं तहे दिल से सबका शुक्रिया अदा करता हूँ. इसके साथ में शुक्रिया के साथ में सब लोगों का जो है तो शुक्रगुजार हूँ और प्रोग्राम जो है यहाँ पे इख्तिताम होता है. क्यों धर्मों के विरुद्ध ऐसी बदजुबान रखते हैं और प्रदूषित हुए विचार तो हुए वैचारिक गुलामी का शिकार खुदारा सोच को हम हमारी हमेशा प्रकाशमान रखते हैं, सोच को हम हमारी हमेशा प्रकाशमान रखते हैं. और सारे हिंदू नहीं मनुवादी और सारे मुस्लिम नहीं दहशतवादी, और ध्रुवीकरण करे जो समाज का, क्यों जुबान पे ऐसे जहरीले बयान रखते हैं. और अछूता नहीं कोई समाज मनुवाद दहशतवाद ये धर्म दोष नहीं, मनुवाद दहशतवाद ये धर्म दोष नहीं, अछूता नहीं कोई समाज इस वैचारिक रोग से इस सत्य का हम प्रमाण रखते हैं. और रंगे हुए वो हाथ जिसके मासूमों के खून से, रंगे हुए वो हाथ जिसके मासूमे के खून से, उन्हीं के हाथों में मानव अधिकार का कलमदान रखते हैं. और धर्म युद्ध या जिहाद यानी हत्याकांड या नरसंहार नहीं, धर्म युद्ध या जिहाद यानी हत्याकांड या नरसंहार नहीं, धर्म मर्द तो अपराधियों के लिए भी जीवन दान रखते हैं. मैं जितने भी यहाँ पे मेहमान आए हैं उनका तहे दिल से इस्तेमाल करता हूँ, शुक्रिया करता हूँ. बेचारे कहीं से भी टाइम काट के आते लोग प्रोग्राम थोड़ा लेकिन अच्छा चालू करें तो मैं 200 रुपये करूँगा. आज जो हमारे डॉक्टर साहब ने मैगजीन काम किया और हमारे जो जितने भी मेरे साथी, नाम तो नहीं आता मेरे को सबका, लेकिन जिन्होंने भी ये सोचा है किताब के बारे में, मैगजीन के बारे में. नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.